आजचा टॉपिक आहे आपला फ्रॅक्शन, ज्याला आपण अपूर्णांक असं म्हणतो. ठीक आहे, अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक असा त्याला शब्द आहे. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे का व्यवहारी अपूर्णांक म्हणजे म्हणून का, तर व्यवहारामध्ये जो सगळ्यात जास्त वापरला जातो तो व्यवहार, ज्याच्याने सोप्पा आपल्याला कळतो तो. टक्केवारी सुद्धा मी याच्या आधीच्या बेसिकच्या एकदम सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे की टक्केवारी ही आपण फ्रॅक्शनमध्ये म्हणजेच अपूर्णांकामध्ये जर का घेऊन केली, त्याची उदाहरणं सोडवली तर ती सोपी जातात, लवकर सोडवल्या जातात, वेळ नाही लागत आणि अंक सुद्धा छोटे होऊन जातात बऱ्यापैकी. सो याला आता फ्रॅक्शनला अपूर्णांक असं म्हणतो. एक मिनिट. अपूर्णांक, ठीक आहे, किंवा मग व्यवहारी अपूर्णांक असं डबल मानाने म्हणल्या जातं त्याला. ठीक आहे, अपूर्णांक म्हणजे काय, प्रत्येक आता ही जी संख्या आहे, समजा मी 3 काढला, ठीक आहे, हा पूर्णांक आहे. ओके, याला पूर्णांक असं म्हणतो. पण प्रत्येक पूर्णांक हा अपूर्णांक असतो. तो कसा, अपूर्णांक म्हणजे आपण जे छेदामध्ये अंश आणि छेदाच्या भाषेत लिहितो ते. ठीक आहे, हा अंश झाला, ह्या रेषेच्या जो वर असतो तो अंश, रेषेच्या खाली जो असतो तो छेद. ठीक आहे, 3 हा अंश आहे, 1 हा छेद आहे. बरोबर आहे. कुठल्याही पूर्णांक संख्येच्या खाली छेदामध्ये 1 हा असतोच. ठीक आहे, जर का तुम्हाला असं सांगितलं असेल 5/9, ठीक आहे, हा काय झाला, अंश झाला, हा छेद झाला. ठीक आहे, ही संख्या काय झाली, ही पूर्णांक झाली. ठीक आहे, पूर्णांक, प्रत्येक पूर्णांकाच्या खाली छेदामध्ये 1 हा असतोच. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, राईट. आता यामध्ये काही छोटे मोठे रूल्स वगैरे आहेत, तर ते पण आपण बघू. की अंशामध्ये जर का 0 असेल, आपण रूल नंबर 1 पकडू. ठीक आहे, 1 नंबरचा रूल काय, की अंशाच्या ठिकाणी 0 असेल आणि छेदामध्ये कुठलाही n नंबर जर का असेल, कुठलाही नंबर असू द्या, ठीक आहे, तर त्याचं उत्तर हे 0च असतं. ठीक आहे, परत एकदा समजून घ्या. अंशाच्या ठिकाणी 0 असेल आणि छेदामध्ये कुठलीही संख्या असेल तर त्याचं शेवटी उत्तर हे 0च असतं. ठीक आहे. दुसरा रूल, काय सांगतोय की अंशामध्ये कुठलीही संख्या असू द्या, ठीक आहे, आणि छेदामध्ये जर का 0 असेल तर त्याचं उत्तर आपण इन्फिनिटी किंवा अनंत असं पकडतो. ओके, त्याच्यानंतर रूल नंबर 3. रूल नंबर 3 काय सांगतोय की जर का अपूर्णांकाला वजाचं चिन्ह असेल, ठीक आहे, मी अपूर्णांक घेतला इथे 3/5, ठीक आहे, याला जर का आता वजाचं चिन्ह असेल, तुम्हाला 3 ला ते वजाचं चिन्ह दिसतंय, याचाच अर्थ असतो की ते पूर्ण अपूर्णांकासाठी वजाचं चिन्ह आहे. याचाच अर्थ असा सुद्धा होतो. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं ते रूल्स किंवा मग त्याचे नियम वगैरे काय जे आहेत, जे क्रिया केल्यानंतर आपल्याला ते गणित सोपी सोडवायला जातील अशी सर्व. ठीक आहे. आता समजा बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला अपूर्णांकांची करायची असेल, ठीक आहे, बेरीज किंवा वजाबाकी. समजा आता उदाहरण घ्यायचं झालं तर हे घेऊया आपण. एक मिनिट. (2/7 अधिक 3/5). ठीक आहे, असं जर का तुम्हाला आहे गणित दिलेलं, आयोग डायरेक्ट असं तर क्वेश्चन नाही देणार, पण एकदा येऊन गेलेला आहे तो पण मी घेईलच लेक्चरच्या शेवटी. ठीक आहे, असं जर का असेल, किती अपूर्णांकांची बेरीज सांगितली तुम्हाला, 2, तर याच्यामध्ये सोपी पद्धत अशी की एक तर तुम्ही छेदाचा लसावी घ्या. लसावी हा टॉपिक आपला अजून झालेला नाहीये, याच्यानंतर तोच
लगेचचा टॉपिक तोच आहे लसावी. तेव्हा पण मी तुम्हाला लसावी आणि मसावी खूप सोप्या पद्धतीने शिकवेल की कसे काढायचे असतात. ठीक आहे. जर का इथे अपूर्णांक आपल्याला दोन संख्यांचा जर का बेरीज करायची सांगितली किंवा वजाबाकी करायची सांगितलेली असेल तर एक तर तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता किंवा मग छेदाचा लसावी घेऊ शकता. ठीक आहे. एक तर इथं वर लिहून देतो मी तुम्हाला. एक तर तुम्ही तिरकस गुणाकार करा किंवा मग छेदाचा लसावी. ठीक आहे. ह्या छेदाच्या ठिकाणी लसावी एलसीएम लिहून दिले तुम्हाला. ठीक आहे. छेदाचा लसावी घेऊ शकता. ठीक आहे. आता हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. राईट. तिरकस गुणाकारामध्ये आपण काय करणार, सगळ्यात पहिले ह्या दोघांचा गुणाकार करायचा 2 आणि 5चा. ठीक आहे. तो आला 10. नंतर मध्ये कसलं चिन्ह आहे, बेरजेचं आहे म्हणून बेरजेचं चिन्ह. नंतर ह्या 7चा गुणाकार ह्या 3 सोबत. ठीक आहे. याला तिरकस गुणाकार असं म्हणतो आपण. किती झाला तो 21. आणि छेदाचा गुणाकार करायचा असतो. छेदाचा गुणाकार येतील 7 गुणिले 5. 7 5 35. ठीक आहे. येतंय लक्षात. तर आता परत ह्या दोघांची बेरीज होणार. कोणत्याची, अंशामध्ये जे 10 आणि 21 आहेत त्यांची बेरीज होणार. ती किती येईल, येते लक्षात. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण घेऊयात. एक बेरजेचं झालंय तर आपण एक वजाबाकीचं घेऊयात. ठीक आहे. इथे पण तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. 2 अंकी संख्या म्हणजे 2 अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर एक तर तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता किंवा छेदाचा लसावी करू शकता. यालाच आपण छेद समान करून घेणं असं सुद्धा लहानपणी कधी ऐकलं असेल की छेद समान करून घेणं, अशा प्रकारचे आपण वाक्य वापरायचं होतं. आता बघा परत सुरुवातीला कोणाचा गुणाकार, ह्या 7चा गुणाकार 11 सोबत, तो आला 77. ठीक आहे. वजाचं चिन्ह आहे मध्ये म्हणून मी इकडे वजाचं चिन्ह घेतलं आणि 12 चोक 48. बरोबर आहे. आणि खाली छेदाचा गुणाकार 12 गुणिले 7 किती होतील 84. 12 7 84. ठीक आहे. आता 77 वजा 48 म्हणजे किती येतील 29 छेद 84. ठीक आहे. येतं लक्षात. ठीक आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. ठीक आहे. कळालं तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी कशी करायची आहे ते. बेरीज जर का करायची असेल तर तिरकस गुणाकार करायचा. ठीक आहे. एका छेदाचा दुसऱ्याच्या अंशासोबत आणि एकाच्या छेदाचा परत दुसऱ्याच्या अंशासोबत ते करायचा आणि खाली तुम्हाला छेदाचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. बऱ्याचदा लोक छेदाचा गुणाकार विसरून जातात किंवा तिथे काय करायचं तेच कळत नाही, पण साधी सोपी ट्रिक आहे ही. असंच करायचं. ठीक आहे. आपण आता यापेक्षा थोडंसं मोठं घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. असं जर का गणित असेल तर तुम्ही याला कसं सॉल्व्ह करू शकता. आता बघा 2 पेक्षा जास्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी दिलेली आपल्याला. मी तुम्हाला काय सांगितलं, जर का 2 असतील तर त्यांना तिरकस गुणाकार करणं सोपं जातं. पण आता तिरकस गुणाकार इथे कशाचा कोणाकोणासोबत करणार, त्याच्यामुळे काय करायचं आपण छेदाचा लसावी घ्यायचा. ठीक आहे. छेदामध्ये आता कोण कोण दिसतंय आपल्याला, 4 आहे, 3 आहे, 12 आहे आणि 6 आहे. एक तर यांचा लसावी घेणं याचाच अर्थ काय, ते यांना समान करून घेणं. ठीक आहे. यांचा आता लसावी किती येतो 12. सध्या मी सांगतो म्हणून 12 लक्षात घ्या, कारण की 12 हा अंक 4 3 12 आणि 6 या चौघांच्याही पाढ्यामध्ये येतो. येतंय लक्षात. ठीक आहे. मी थोडंसं खाली घेतो इथे. आता लक्षात घ्या, समजा ह्या 4ला जर का मला 12 करायचं असेल. ठीक आहे. एलसीएम ह्या सगळ्यांचा तर 12 आला हे कळालं. ठीक आहे. एलसीएम इथे काय येतोय
12 का? कारण की 4, 3, 12 आणि 6 या सगळ्यांच्या पाड्यामध्ये 12 हा अंक येतो म्हणून तो एलसीएम झाला. ठीक आहे. ह्या 4ला मला 12 करण्यासाठी किती गुणावं लागलंय? 3 ने गुणावं लागलं. ठीक आहे. इथे 3 ने गुणावं लागलं 12 करण्यासाठी. छेदामध्ये जर का आपण 3 ने गुणले तर अंशाला सुद्धा 3 ने गुणायचं. ठीक आहे. भेदभाव करायचा नाही. खाली जितक्याने गुणले वर तितक्याने गुणायचं. ठीक आहे. इथे 12 येतील, मग इथे किती येतील? 15. ठीक आहे. इथे 3 ला 12 करण्यासाठी कितीने गुणावं लागलंय? 4 ने. वर सुद्धा 4 ने गुणायचं. इथे किती आले? 12 आणि 9 चोक 36. ठीक आहे. इथे 12 ला 12 करण्यासाठी की एका 1 ने गुणायचं म्हणजे वरनी 1 ने गुणायचं म्हणजे जसं तसं राहील, काही फरक नाही पडणार. 12. ठीक आहे. आता इथे सॉरी 1/6 आहे. बरोबर आहे. 6 ला 12 करण्यासाठी कितीने गुणणार आहोत आपण? 2 नी. तर वरचा जो अंशातला 1 आहे त्याला सुद्धा आपण 2 नी गुणणार. म्हणजे मला पूर्ण अपूर्णांक कसा दिसणार आहे? 2/12. ठीक आहे. आलंय लक्षात? बघा आता सगळ्यांचा आपण छेद समान करून घेतला. ओके. आता काय होईल? छेद जर का समान असेल तर फक्त अंशाची बेरीज करायची. आलं लक्षात? छेद समान आहे 12, 12, 12. तर मी इथे छेदामध्ये 12 लिहून टाकलं. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. 15, 36, 11 आणि -2. इथे वजा आहे म्हणून. ओके. 15 आणि 11 यांची बेरीज 26, 26 आणि 36. एक मिनिट. याच्यामध्ये काहीतरी हे असं उदाहरण तर नाही आहे. एक मिनिट. आपण जसं उदाहरण आहे तर माझ्याकडे उदाहरण थोडंसं वेगळं होतं, पण ठीक आहे आपण याच्यामध्येच कव्हर करून घेऊ. ठीक आहे. आता सिंपल गोष्ट आहे. 11 मधून 2 वजा करून टाका. 9. अरे यार, 11 वजा 2 9 अधिक 36 आणि अधिक 15. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या. यांची सरळ बेरीज करायची आहे तुम्हाला. 36 आणि 9 45, 45 आणि 15 60. ओके. आणि छेद 12 म्हणजे उत्तर किती आलं? 12 ने ह्या भागला जाईल 5. ओके. धन्यवाद.